प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त सभा आज संत लूक सुवार्तिक ह्याचा सण साजरा करीत आहे. कधीकधी मी सहज विचार करतो की समजा आपल्याकडे संत लूकचं शुभवर्तमान नसतं तर काय झालं असतं. कमीत कमी 12 ते 15 गोष्टी आपल्याला कधीच मिळाल्या नसत्या. त्यातील पहिली गोष्ट आहे आनंदाची 5 रहस्ये. ही सगळी आनंदाची 5 रहस्ये केवळ संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये आहे. देवदूताने मरियेला निरोप सांगितला. त्यानंतर मरिया अलिशिबा ह्यांची भेट झाली. येशूचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला. येशूला यरूशलेमच्या मंदिरामध्ये समर्पित करण्यात आलं आणि येशू मंदिरामध्ये सापडला. हे सगळे प्रसंग केवळ आणि केवळ संत लूकच्या शुभवर्तमानामुळेच आपल्याला आत्तापर्यंत समजलेले आहेत. पवित्र मरियेची जी 7 दुःखे आहेत ती सगळी 7 दुःखेसुद्धा आपल्याला ह्या शुभवर्तमानामधून समजून घेणं सोपं झालेलं आहे. जखऱ्या आणि अलिशिबा हे संत योहान बाप्तिस्ताचे आईवडील होते हे केवळ आपल्याला संत लूकमुळे समजलेलं आहे. पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य किती हे गीत आपण गात असतो ते केवळ मरियेच्या स्तोत्रामुळे संत लूकच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. धन्य ईश्वरा जगत तारका धन्यवाद तुझं देतो, अशा प्रकारचं गायन आपण करत असतो. ते जखऱ्याचं स्तोत्र देखील केवळ आणि केवळ आपल्याला संत लूकमुळे मिळालेलं आहे. परमईशाला स्वर्गात गौरव आणि सज्जनांना देव शांती देवो, अशा प्रकारचं जे स्तुतिगीत आपण गातो ते स्तुतिगीत पहिल्यांदाच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला बेथलेहमच्या माळ रानात देवदूतांनी गायलेलं होतं, अशी माहिती केवळ लूकने आपल्याला पुरवलेली आहे. ह्याच लूकने चांगल्या शोमरवण्याचा दाखला आपल्यासमोर सादर केलेला आहे. ह्या लूकच्या शुभवर्तमानामध्येच हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि हरवलेला किंवा ओधळ्या असा पुत्र, ह्या सर्वांचे दाखले प्रभू येशूने जे दिलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. केवळ संत लूकच्या शुभवर्तमानामुळे परमेश्वर गोरगरिबांची बाजू कसा घेतो त्याविषयीचं स्पष्टीकरण संत लूकने अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेलं आहे. की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला पहिलं प्रवचन देण्यासाठी आपल्या गावी आला तेव्हा त्याने स्पष्ट केलं की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. आणि ह्याद्वारे त्याने सहज स्पष्ट केलं की त्याचं जीवन गोरगरिबांसाठी होतं. त्यानंतर पवित्र आत्मेविषयीची जी माहिती आपल्याला हवी आहे त्यातील बरीचशी माहिती आपल्याला संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये असलेली दिसून येते. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. किंवा ज्या वेळेला योहान बाप्तिस्ताचा जन्म झाला त्यावेळेला जखऱ्याची जीभ मोकळी झाली, त्या अगोदरच जखऱ्याला देखील पवित्र आत्म्याचा स्पर्श झालेला. संत योहान बाप्तिस्ताला त्याच्या मातेच्या उदरातच पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला. अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि तिच्या उदरातील बाळकाने देखील उडी मारली. ह्या पवित्र आत्म्याविषयीची बरीचशी माहिती शुभवर्तमानामध्ये आणि लूकने लिहिलेल्या प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाचायला मिळते. स्त्रियांविषयी देखील ख्रिस्तसभेची जी आज भूमिका आहे त्यासाठी संत लूकचं शुभवर्तमान कारणीभूत ठरलेलं आहे. की प्रभू येशू ख्रिस्त स्त्रियांची बाजू घेतो. मग ती विधवा असो, अत्याग्रही विधवा असो, हे विधवेचं दान असो, मार्था मरिया असो, अलिशिबा असो, झारफतची विधवा असो की कुबडी स्त्री असो, प्रभू येशू ख्रिस्त स्त्रियांची बाजू घेतो. स्त्रिया देखील प्रभू येशू ख्रिस्ताला पैशा अडक्याने मदत करतात असं केवळ आणि केवळ संत लूकने सांगितलेलं आहे. तेवढं वाक्य वाचून पंडिता रमाबाईचं पूर्ण परिवर्तन झालं. एवढी प्रचंड ताकद संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये दडलेली आहे. ह्याच पुस्तकामध्ये आपल्याला जक्कई जकातदार, 10 कुष्ठरोगी, मार्था आणि मरिया, 72 शिष्यांची कामगिरी आणि येशूला गेतसेमानी बागेमध्ये रक्ताचा घाम आला, उजव्या हाताकडील चोराला येशूने सुखलोकाचं अभिवचन दिलं आणि अम्माऊसच्या वाटेवरती असलेल्या शिष्यांना येशूचं दर्शन झालं. ह्या सगळ्या गोष्टी
केवळ आणि केवळ संत लूकच्या शुभवर्तमानामुळे आपल्याला समजू शकलेले आहेत. पहिल्या ख्रिस्तसभेचं जीवन केवळ संत लूकमुळे प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेला आहे. पेंटेकॉस्टचा अनुभव केवळ आणि केवळ आपल्याला संत लूकच्या प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामुळे सहज समजू शकतो. सुरुवातीचे 7 डिकन्स, संत पीटरचे चमत्कार, संत पौलाचा प्रवास, अशा सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ संत लूकमुळे आपल्याला कळलेल्या आहेत. संत लूक हा इतिहासकार होता, संत लूक हा वैद्य होता आणि संत लूक हा अतिशय कनवाळू, ममताळू, दयाळू हृदयाचा होता. म्हणून त्याने आपल्या संपूर्ण शुभवर्तमानामध्ये आणि प्रारंभीच्या ख्रिस्तसभेविषयी प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये येशूचं अतिशय नम्र, कोमल, कनवाळू, ममताळू, दयाळू असं हृदय उघडं केलेलं आहे. संत लूकचं सण साजरा करत असताना आज आपण विशेष प्रार्थना करूया की संत लूक हा सर्व हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस ह्यांचा आश्रयदाता आहे. सर्व आजारी लोकांची सेवा करणाऱ्या लोकांना संत लूककडून शक्ती मिळावी आणि त्याद्वारे प्रभूचा गौरव व्हावा, परमेश्वराची कृपा सर्वांना अनुभवास यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.